मग कसं करणार आता? चहा सांडायला चुप. भरपूर साऱ्या गोष्टी करायच्या आहेत, तिचं कार्ड पण आणायचंय, त्याच्यामुळं आज तर काही पॉसिबल नाही होणार, पण जाऊ आम्ही तेव्हा सुद्धा. छान असं गार्डन आहे, जवळच आहे. त्याच्यामध्ये मी आज नवीन मेनू बनवणार आहे, ते म्हणजे आलूचे मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही उठले आहोत, सकाळ झाली आहे. आज विचार केला की काय करावं आणि नक्की शूट काय करायचं. तर विचार केला की एक पूर्ण डेली ब्लॉग टाकूया आणि आम्ही दिवसामध्ये काय काय करतो, काय काय नाही, याची संपूर्ण एक माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आजच्या दिवसाचं असं काही प्लॅनिंग नाही आहे, जस्ट मी माझं कामाला जाणार आहे, वैशाली आहे घरी, आणि जस्ट बघूया की काय काय आपण आज शूट करता येईल, काय काय नाही, हे संपूर्ण काही गोष्टी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. जस्ट आत्ता आम्ही 6:45 वाजता 6:30 6:45 उठलो आहोत आणि माझं आता ब्रश झालेलं आहे आणि वैशालीसुद्धा ब्रश करून आलेली आहे. वैशाली, युअर माइक्स अँड टर्न ऑन. कशी आहेस? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. यांना कोण म्हणणार गुड मॉर्निंग? गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. येस, हे तुझा माईक. आणि आता चला सुरुवात करूया. जस्ट आता चहा करायला सुरुवात करतो मी, कारण की मॉर्निंग चहा आणि इव्हनिंग चहा शक्यतो झालं तर मीच करत असतो. हे वैशालीचं पाणी आहे. वैशालीला म्हणजे सुवर्ण जल प्यायला सांगितलं आहे, ते तिचं पाणी आहे. आणि कारण की आता तिचा 4थाहून 5वा महिना चालू झाला आहे 11 तारखेपासून. ओके, आता तिला सांगितलं आहे म्हणजे 7 पहिलेपासूनच तिनं सुवर्ण जलच पाणी पिते. रात्री संध्याकाळच्या वेळेस पाणी सोनं वगैरे टाकून त्याला उकळून ठेवते आणि ते सकाळी झालं की पित असते. म्हणजेच दिवसभरात जेवढं होईल तेवढं संपवते, म्हणजे शक्यतो पूर्ण संपतं. म्हणजे हे सगळं झाल्याच्या नंतर ते सुवर्ण जलच तिनं प्राशन करते आणि सकाळी आम्ही मॉर्निंगला असं गरम पाणी छान पितो. आणि आता चहा मस्त करणार आहोत आम्ही. चला तर भेटूया आपण लगेच अगेन्स्ट. काय वैशू, कोण चहा करणार आहे आज? मी करते. मी नको? नाही, करते मी. अच्छा, पण आपल्याकडे अद्रक नाही आहे आज. बिन अद्रक की चाय. अच्छा, बिना अद्रकचं चाय आज होणार आहे. बघूया चला. आणि छान लवकर फ्रेश व्हावं लागेल, कारण की आता झाले आहेत 7. ओके, 7 ते 7:15 झालेले आहेत आणि लवकर चहा वगैरे पिऊन फ्रेश व्हायचं आहे. देवपूजा करायची आहे. पूजा वगैरे झाल्याच्या नंतर मला जायचं आहे 8ला कामाला. ओके, चला भेटूया अगेन्स्ट लगेच. यस, चला मित्रांनो, चहा असा मस्त झालेला आहे. ओके, आपण आता चहा पिऊया वैशाली. ओके, झालं तुझं पाणी पिऊन झालं. दुसरं तुझं बदाम, मनुके, काय अक्रोड, अजून काय तुझं मेंटेनन्स? सकाळी उठल्या माझं डेली रुटीन आहे. मी बदाम, अक्रोड, काळे मनुके आणि पिवळे मनुके असं. हां, बरोबर, हे खात असते. आपण अगेन्स्ट द लाईट. बरोबर आहे. असं थांबलं तरच येणार ना प्रकाश. नाही साळुंखे, यहाँ कुछ तो गडबड है. असंच येणार प्रकाश. असं बघू नकोस. इतकं रागात बघणार आहेस का तू माझ्याकडे? ते पण असं बघू नकोस यार, भीती वाटते. मग कशाला मला सकाळी असं म्हणत आहेत, इकडं उभं राहा, तिकडं उभं राहा? मग कसं करणार आता? चहा सांडायला चुप राहा. अरे वैशू, आज बिस्किट नाही का? नाही ना. का तू गेली? बिस्किट नाही, खारी नाही, काहीच नाही. मग आता नाहीये आज बिस्किट नाहीये आम्हाला. आज आम्ही फक्त चहा डीमार्टला जायचंय. हा, मला डीमार्टला पण जायचंय. आम्ही डीमार्टला सुद्धा जाऊ, पण आज नाही. आज थोडासा दिवस शेड्यूल पॅक आहे, कारण की डॉक्टरांकडे जायचंय आणि भरपूर साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. तिचं कार्ड पण आणायचंय, त्याच्यामुळं आज तर काही पॉसिबल नाही होणार, पण जाऊ आम्ही. तेव्हा सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू. आमच्या इथे जवळच एक डीमार्ट आहे, तिथे जाऊ. ओके, चला. छान अशी देवपूजा झालेली आहे. आता मी जात आहे कामाला. वैशाली इथे फुल वाहून घेईल
आणि भेटूया मग नंतर. वैशाली करेल, तुम्हाला दाखवेल ती काय काय करते काय काय नाही. चला तर मग आता छान अशी देवपूजा झालेली आहे. देवघर आहे आमचं. वैशाली, रांगोळी काढून घेशील बघ आणि फुलं पण वा. असं छान प्रसन्न वाटतं देवपूजा झाल्यावरती, देवाची पूजा. हॅलो मित्रांनो, बघा गुड मॉर्निंग. बघा आमच्याकडे सकाळी सकाळी पूजा झालेली आहे. माझे आहो पूजा करून बाहेर त्यांच्या कामानिमित्त गेलेले आहेत आणि मी पण आता पूजा ते करत आहे. फुलं वगैरे देवाला वाहत आहे. आमच्याकडे छान असे फुलं आणले होते आणि हे बघा आमच्याकडे असे देव आहेत. विठ्ठल रुक्मिणी, माऊलीचा फोटो आहे, गजानन महाराज. बघा छान अशी मी आज रांगोळीसुद्धा काढलेली आहे. सकाळी उठून लवकर आंघोळ करून देवपूजा सर्व आवरून घेतलेली आहे. बघा मित्रांनो, असं माझी पूजा झालेली आहे आणि मी इथं तुपाचा दिवा लावलेला आहे आणि तिकडे तर आमचा रेग्युलर दिवा असतोच देवापुढे नेहमीचा. पण मी तुपाचा दिवा लावला होता, अचानक वात मोठी झाली तर काही प्रॉब्लेम नाही, ते होऊन जातं व्यवस्थित. बघा इथे महादेवाला फूल अर्पण केलेले आहे. अन्नपूर्णा देवी, गणपती बाप्पा, अशी छान अशी पूजा झालेली आहे आणि खूप छान असं वाटत आहे. खूप प्रसन्न मन असं वाटत आहे माझं. चला मित्रांनो, नमस्कार. आज मी सकाळी उठले आणि सर्व माझं कामं ते आवरून घेतले आणि अशा प्रकारे छान तयार झाले. सर्व पूजा वगैरे आवरून आता मी स्वयंपाकाला लागले आहे. तर त्याच्यामध्ये मी आज नवीन मेनू बनवणार आहे, ते म्हणजे आलूचे पराठे. तर मी सर्व तयार करून घेतलेलं आहे. इकडे पीठ मळून घेतलेलं आहे आणि उकडलेला बटाटा, कोथिंबीर, लाल तिखट, हळद असं सर्व मसाले घालून सारण तयार केलेलं आहे बटाट्याचं. पराठ्याची सर्व व्यवस्थित साईड भाजून घ्यायची आणि छान असं त्याला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून पराठा हा आपला मऊदार आणि लुसलुशीत होणार. तर बघा मित्रांनो, पराठा आमच्याकडे असा बॉक्स आहे, आम्ही पोळ्या पराठे सर्व याच्यामध्येच ठेवतो. तर चला, मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओवर कमेंट करा की तुम्हाला माझा आलू पराठा कसा वाटला. बाय. चला निघालो आहे का, आपलं काम झालेलं आहे. चला आता घरी जाऊया. सांगतो मी घरी गेल्यावर तुम्हाला काय आहे काय नाही. पुढं वैशाली काय करते काय नाही बघूया आपण. आमचं काम झालेलं आहे. छान असा व्ह्यू दिसत आहे याच्यामधून. ओके, चला आलेलो आहे घरी मी. आणि बघा, बायको पाहिजे असेल ना तर खरं देवाकडं तपश्चर्या करावी लागते. तेवढी तपश्चर्या मी केली आहे आणि मला माझ्या तपश्चर्येचं पुण्य बघा कोण भेटलंय, तर ही माझी बायको भेटलेली आहे मला तपश्चर्येतून. कारण की इतकी सुगरण आहे ना. बनवलंय काय पराठे, हा इतके छान पराठे बनवलेत ना. आता मी मस्त खाणार आहे आणि गरमच आहेत म्हणून लवकरात लवकर आता छान खाऊन घेणार आहे. मस्त दुपारचं असं जेवण होणार आहे आमचं आज. पराठे, बटाट्याचे पराठे. ओके, आणि बघूया नंतर सुद्धा तुम्हाला दाखवतो. बोला, काय बोलताय? छान आहेत ना? बार मॅडम फुगलेले आहेत, काहीतरी झालेलं आहे मॅडमला. हॅलो मित्रांनो, आता आम्ही मस्तपैकी जेवण केलेलं आहे. आलू पराठा, दही चटणी, शेंगदाणा चटणी असं सर्व खाल्लेलं आहे आणि आता आम्हाला थोडं काम आहे म्हणून आम्ही बाहेर जाणार आहे. तर आम्ही तिथं बाहेर गेल्यानंतर तुम्हाला सांगू की काय काम आहे. पण जेही काम आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि सर्वांच्या महत्त्वाचं आहे ते काम. खास करून लेडीजसाठी महत्त्वाचं आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल पोहोचल्यानंतर की ते काम काय आहे. हॅलो गाईज, चला आम्ही रेडी झालो आहे अशा प्रकारे आणि आता आम्ही निघत आहे.
इथून आम्ही आमच्या स्कूटीवर जाणार आहे. इथून ते 10 किलोमीटर अंतरावर आहे आमचं काम. तिथं आम्ही जाणार आहे. हे माझा नवरा असेच येणार आहे यांनी बाहेर. हो मग आता मी गॉगल लावून एवढं जाणार मोठं आहे. पावडर लावलं इकडं इकडं गालाला. पांढरं दिसलं पाहिजे ना. हो हो. चला बघा माझी बायको. आम्ही निघालो आहेत आता. मला पाणी लागते म्हणून पाण्याची बॉटल ते घेतलेली आहे. आणि हे बघा इथे लिफ्ट बोलवलेली आहे. मी आज सुंदर रांगोळी काढली होती आमच्या दारात. लिफ्ट आली इथे. लिफ्टमध्ये मी दिसते. हॅलो, कशी दिसत आहे मी? चला आता लिफ्टमध्ये आलेलो आहोत आम्ही दोघं जण. मी मागे तुम्हाला दिसतच आहे. पंखा चालू करा, गरमी होऊ लागली. बाकी बरे सर्व? जेवण वगैरे झालं तुमचं सगळ्यांचं? हो, आमचं झालं पोटभर. झालं. बाळाचं झालं का? आज आम्ही आलू पराठे खाल्लेले आहेत पोट भरून. तर बघा आम्ही आता हायवेला लागलेलो आहे. आणि पूल पूल नाशिक फाट्याचा पूल. हायवे नाही हो, नाशिक फाट्याचा पूल. मला शब्द आठवला हायवे. हायवे सारखं दिसत आहे म्हणून हायवेच म्हटलं मी. तर बघा आम्ही फास्टमध्ये गाडी चालवत आहे आमच्या हो. आणि आम्ही आता निघालो आहे. रस्त्याने काही ट्रॅफिक नाही, काही नाही. मग आमची दोघांचीच मजा चालू आहे रस्त्यात. छान मग मी अशी बसली. इथं मेट्रो स्टेशन पण आहे. तुम्हाला मी जाता जाता मेट्रो स्टेशन पण दाखवून देते. आहे नाशिक फाटा पूल आहे. खाली एक्झिट झालं की लगेच नाशिक फाटा मेट्रो स्टेशन आहे. हे बघा. नाशिक फाटा मेट्रो स्टेशन. मित्रांनो, हे कार्ड घ्यायला मी आले होते. हे असं कार्ड आहे बसचं. घरी भेटलं आहे माझं कार्ड. घरी गेल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगते कार्डबद्दल. इथं आम्ही असं घ्यायला आलेलो आहे. हे इथं गणपतीचं मंदिर आहे. अशी सोसायटी आहे. आम्ही इथं आलेलो आहोत. आणि माझं कार्ड जे आहे ना, त्या मॅडम इथं घेऊन बसलेले आहे बस स्टॉपच्या तिथे. पाऊस होता. आणि इथे गणपतीचं मंदिर पण आहे बघा. तुम्हाला गणपती दिसलेला आहे. अशा प्रकारे आमचं काम झालेलं आहे. आता आम्ही निघालेलो आहोत. तुम्हाला कार्डबद्दल मी सर्व डिटेल्स देते. घरी गेल्यानंतर ओपन करणार आहे माझं कार्ड. तेव्हा सगळं मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते. वा, चला आलो आम्ही आहे. पण तिथं किती मोठे कार्ड होते वैशू. माझं कार्ड कुठे आहे? आहे कार्ड तिथेच आहे, तुझ्या पर्समध्येच ठेवलंस. पण तिथे एवढे कार्ड होते ना. पण आपण पहिला जो गट्टा घेतला त्याच्यामध्ये तिसरंच कार्ड लागलं बरं का आम्हाला. आणि ते पण मला डायरेक्ट माझंच नाव हातात. माझंच, तुझंच नाव हातात. नशीब लागतं ग बाबा. नवऱ्याच्या हातात बायकोचं कार्ड येणं ना, नशीब लागतं. हे नशीब तुमचं नशीब आहे ना मग. आणि एकदम झटकीने बर का. असं तसं नाही, एकदम लगेच कार्ड भेटलं आपल्याला. फास्ट एकदम, आहे की नाही. एवढं मोठी गट्टा पिशवी होती तिथे. काय सॉलिड. हा, जादूच एकदम. पहिलं कार्ड आलं त्याच्यातच वैशूचं नाव. तिसऱ्याच कार्ड आला खटखट. हात टाकलं. हा, म्हणजे बघा बायको एवढं. म्हणजे वैशू माझ्यासाठी ना, खरंच सांगतो देवा, लय म्हणजे लय हो. काय सांगू. म्हणजे नशीब माझं फळफळलं बघा तिच्यामुळं. वैशूमुळं माझं नशीब फळफळलं. हा, म्हणजे
विचार करा, माझ्या जीवनात खूप गोष्टी घडल्यात आणि ते पण फक्त त्याचं एक कारण म्हणजे हे मॉडेल आहे. हे मॉडेल म्हणजे याच्यामुळंच माझ्या जीवनात खूप साऱ्या गोष्टी चांगल्या घडल्यात आणि अजूनही पुढं चांगल्या गोष्टीच घडत आहेत. आणि एक म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या पाठीमागे एक स्ट्रॉंग स्त्रीचा हात असतो. तसा असा माझ्या बायकोचा हात नाहीये, तर अख्खी बायको माझ्या पाठीमागे. ही याची गोष्ट आहे. हे खूप छान आहे गोष्ट. चला, आलोय आम्ही घरी. ते कार्ड याचं होतं की बस लेडीजचे म्हणा किंवा जे काही वृद्ध लोक झालेले आहेत ज्यांची हाफ तिकीट आहे, त्यांचे हाफ तिकीट होणार आहे. हा, हाफ तिकीट होण्यासाठी ते गव्हर्नमेंटने कार्डच काढून टाकलं ATM सारखं. मग ते तुम्ही कार्ड दाखवलं की तुमचं हाफ तिकीट कन्फर्म. आतापर्यंत फक्त लेडीज बघितल्यावर देत होते, पण आता हे सगळे रूल्स असे काढतात की कोणी भरतं कोणी भरत नाही. म्हणजे जसं पहिल्यांदा 100% लेडीजला होतं, आता तसं नाहीये. ज्यांच्याकडे कार्ड असेल त्यांनाच फक्त हाफ तिकीट आहे, तिकीट लागू होणार. असं आहे. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या गव्हर्नमेंट नंतर चालू करत असतं. आता हिचं पण काढून घेतलं. आता आम्ही खूप दिवस झाला, आधी आम्हाला मेसेज आला होता, मग आज आम्ही तेच घेऊन आलेलो आहोत. असा आमचा दुपारपर्यंतचा दिवस झालेला आहे. आता वाजलेले आहेत 2:45, बरोबर, 2:30 ते 2:45 झालेले आहेत. आता आम्ही थोडस शांतपणे झोपणार आहेत. आता तू गोळ्या घे आणि आराम कर. चल, मी पण माझ्या ड्युटीला जातो. कसली ड्युटी आहे माझी? आहे ना ड्युटी. आहे ड्युटी? कोणती ड्युटी आहे माझी? हे काय इथं टाकलंय ना ड्युटीचं. पहिला चाललोय मी, मस्त पैकी झोपणार. दुपारी वामकुक्षी घेतली ना, ते बरं वाटतं. ते वामकुक्षीला आपल्याला काय आहे, आपल्याला काही नसतं. वामकुक्षीला बरं वाटावं. ही घेतात वामकुक्षी म्हणजे ह्यांच्या जवळ जावं आपण, असं वाटत असते. चला झोपा. असं आहे, मला म्हणून पण आपण झोप झोपतो. यायली. थोडस वामकुक्षी घ्यायची. चला भेटूया. गाईज, बघा आम्ही आता चाय घ्यायला बसलेलो आहोत, पण माझ्या आवडला बोर होतंय आज. तर मी आता काहीतरी असं करते म्हणजे त्यांना बोर होणार नाही. चाय तर केला, चॅनल फ्री होणार, माइंड होणार. काय होते? बोर होत आहे. बोर काय होते? बघा आमचं घर आवरायचं बाकी आहे. असं सामान पडलेलं आहे. मला बरं नव्हतं, डोकं दुखत होतं, म्हणून आज कामं तशीच पडलेत. आता असं काहीतरी मला तुम्ही सांगा कमेंट्समध्ये की माझ्या नवऱ्याला बोर होणार नाही. हॅलो, बघा मी आज अशी छान तयार झाली. माझं मूड तयार व्हायचं झालं होतं. आज छान असा ड्रेस घातला मी रेड कलरचा आणि असं कानातले वगैरे पण चेंज केले. कशी दिसत आहे मी? छान दिसत आहे ना मी? कशी दिसत आहे शुभम? शुभम तुम्हाला दाखवू का कसं आहे तर? बघा मी कशी दिसत आहे. माझं लुक सांगा कसं दिसत आहे. आज आपण फिरायला, आज आपण जाणार आहोत कुठेतरी बाहेर. कुठे पण आपण जाऊया कुठेतरी, असंच गाडी चालवत चालवत जाऊया कुठेतरी बाहेर, कारण की मला खूप बोर होत आहे आणि आपण आता गेलंच पाहिजे. कारण की पण कुठं जायचं हे तर सांगा ना मला. बघा मित्रांनो, आम्ही असं छानपैकी तयार झालो दोघं जण. मी रेड कलरचा ड्रेस घातला आणि यांनी पिंक स्काय कलरचं हे घातले टी शर्ट. कसं दिसत आहेत आम्ही दोघं जण. तर आम्ही आता बाहेर चाललो. आम्हाला दोघांना पण बोर होत आहे. इथेच कुठेतरी आम्ही जाऊन येणार आहे, पण कुठं पण जाणार तर तुम्हाला नक्की शेअर करू. तुम्ही हा. फक्त बघा. आम्ही छान अशा प्लेसला जाऊ, आमच्या जवळपासच जाऊ, पण काही प्लेस तुम्हाला पण आवडेल आणि खूप छान असेल तिथं सगळ्या गोष्टी. चला मग बाय. मित्रांनो, आज आम्ही इथे गार्डनला आलेलो आहोत
कुठे आलोत बघायचं का तुम्हाला? सुदर्शन गार्डन म्हणून आहे हे, आमच्या घराच्या मागेच आहे, जवळ आहे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर. हे सुदर्शन चौकामध्ये आहे. आणि आम्ही इथं उभे आहोत आणि चला. आमच्या मागे पाणीपुरीची गाडी पण आहे. पण पाणीपुरीची गाडी तुम्ही बघू नका. वैशाली मॅडम चला 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 चला. पाणीपुरीची गाडी दिसली तर इकडे सहनच होत नाही हो, काय सांगा. वैशाली मॅडमची इच्छा झाली की त्यांचे आम्ही शूट करावं आणि त्यासोबतच आता पिक्चर काढतो. क्लिक क्लिक. छान असं गार्डन आहे, खूप जवळच आहे हे. पलीकडच्या साईडनं सगळे चिल्ड्रन्स वगैरे असतात, तिथे खेळण्यासाठी जागा आहे. आणि वैशाली बघा कुठं किती फास्ट पुढे गेलेली आहे, एकदम पुढे गेली. ते आम्ही आतमध्ये एंटर केलेलं आहे आणि इथं लहान बाळाचे खेळणे आहे, स्टंट काय म्हणतात त्याला, स्टंट करण्यासाठी पण स्टंट काही आहे. करण्यासाठी पण हे म्हणजे आहे. मुलांची आणि हाईट घसरगुंडी आहे. घसरगुंडी आहे. इथं Seesaw लाइटिंग आहे. वगैरे पण आहे, म्युझिक आहे, संध्याकाळी लागतं 6 नंतर, हम्म. रात्र पडल्यानंतर. हम्म. छोटच गार्डन आहे पण सुंदर आहे हम्म. खूप आणि छान आहे. आम्हाला आणि आमच्या बाळाला जवळ आहे. हा, आम्ही त्याला पण घेऊन येऊ इथे. हम्म. फायनली आमचा दिवस कंप्लीट झालेला आहे आणि आम्ही दोघांनी मिळून खूप मजा केलेली आहे. जेवण पण झालं आहे. रात्रीचे आता 10 वाजलेत आणि मस्त असं व्हिडिओ बनलेला आहे. मी एडिट कम्प्लिटली करत आहे आता व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा. काही ना काहीतरी तुमच्या मदतीसाठी हा व्हिडिओ असू शकतो. लाईक करा आणि जे आवडलं आहे व्हिडिओमध्ये ते तुम्ही सांगा आणि काय गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या असतील ते सुद्धा सांगू शकता. बघा आता वैशाली फायनली आता झोपलेली आहे. काय वैशू, झोपत आहेस लवकर? हो, मला झोपायचंय, झोप येते मला. अच्छा, ओके, ठीक आहे, झोप. चला, माझं ते चेहरा जरा ऑइली वाटतोय का इकडं तिकडं वैशू? काय लाईट चमकते ना त्याच्यामुळे. ओके, चला आता भेटूया उद्याच्या एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.